ठाकरेंचं काय करावं हा प्रश्न आता माझ्यासमोर पडलाय. तर ते शेवटचं जे एंटरटेनमेंट आहे ना, एक डोळा झाकून, ते एंटरटेनमेंट आता ठाकरेंच्याकडून होत आहे. हा पानसट बोलण्याचा आजार उद्धव ठाकरेंच्याकडून सगळ्यांनाच लागतोय की काय हा प्रश्न माझ्या मनात पडलेला आहे. राज ठाकरेंच्या स्वतःची अवस्था रम्मी पूर्ण झाल्यानंतर झाकायचं पान आहे. हातातल्या रम्मीतलं जे डावात तर आलं होतं, पण त्या पानालाच कुठं बसता येत नव्हतं, म्हणून ते झाकायच्या कामाला वापरलेलं आहे. ते पान झाकलंय. नमस्कार. ठाकरेंचं काय करावं हा प्रश्न आता माझ्यासमोर पडलाय. म्हणजे एकाला झाकावं, दुसऱ्याला काढावं, दुसऱ्याला झाकावं, तिसरा निघतो, तिसऱ्याला झाकावं, चौथा बाहेर पडतो, अशी स्थिती आहे. एका पाठोपाठ एक निरर्थक आणि अनावश्यक विधानं करत ठाकरे आपल्याकडे लक्ष वेधू इच्छित आहेत. पण लक्षात घ्या की गर्दी जमवण्यासाठी किंवा आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी केलेलं विधान हे फक्त एंटरटेनमेंट करू शकतं. फक्त एंटरटेनमेंट. म्हणजे चित्रपटात जसा ती आहे ना, ती विद्या बालन, ती एंटरटेनमेंट आणि एक डोळा झाकून एंटरटेनमेंट म्हणते. नुसती शेवटचं एंटरटेनमेंट नुसतं नाही म्हणत, ती एंटरटेनमेंट असं म्हणते. माझा डोळा मारल्याने काय फरक पडणार नाही, पण विद्या बालननं मारल्यावर भारी वाटतं. तर ते शेवटचं जे एंटरटेनमेंट आहे ना, एक डोळा झाकून, ते एंटरटेनमेंट आता ठाकरेंच्याकडून होत आहे. म्हणजे राजकीय भाष्य करताना पानसट भाष्य करायची, इतकी पानसट की त्याला काही आगाना पिछा बुडना शेंडा काही बोलत राहायचं. बरं, आत्तापर्यंत उद्धव ठाकरे असं बोलत होते, ते आमच्या सवयीचं होतं. तीच सवय आदित्य ठाकरेला लागली. ते आठवत नाही का तुम्हाला? काय जिना इसी का नाम है. म्हणजे ते बिचारे जितेंद्र आव्हाड, बिचारेच ते, आम्हाला ऑफिस द्या नाही तर जिन्यावर जेवावं लागेल, आम्ही जिन्यात जेवायला बसू असं म्हणाले. आदित्य ठाकरे म्हणाले जिना इसी का नाम. काय म्हणजे उगाचच काहीतरी पानसटपणा करायचा ना, त्याच्यात असतं ते. मला बाकी राज ठाकरेंच्यावरती आक्षेप होते. म्हणजे राज ठाकरे आक्षेप व्यक्त करावे असे अनेक कृत्य राज ठाकरेंची आहेत राजकारणातली. पण राज ठाकरेंच्या बाबतीत एक गोष्ट मी नेहमी मान्य करायचो की ते म्हणजे त्यांचं वक्तृत्व. अप्रतिम सुंदर असं वक्तृत्व होतं. पण ते आपल्याकडं म्हणे ना, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. हे गरज नसताना उद्धव ठाकरेंच्या संगतीत गेले आणि तिथे त्यांचाही पानसटपणा सुरू झाला. कदाचित हा पानसट बोलण्याचा आजार उद्धव ठाकरेंच्याकडून सगळ्यांनाच लागतोय की काय हा प्रश्न माझ्या मनात पडलेला आहे. देवेंद्र फडणवीसांना लागलाय हो. म्हणजे फडणवीस सुद्धा पानसट बोलतात आणि पुन्हा म्हणतात की उद्धव ठाकरेंच्या सहवासात राहिल्यामुळं माझ्यावर हा परिणाम झालाय. मुंबई तकच्या इंटरव्ह्यूमध्ये ऐका ना. मी वर्षातनं एकदा भेटतो, पण मी रोज वर्षामध्ये असतो. हे मी याकरता म्हटलं की मी परवाच उद्धवजींच्या सोबत बसलो होतो, त्यामुळे त्याची लागण मला झालेली आहे. म्हणजे वर्षात एकदा भेटतात, पण मी वर्षावर राहतो. आणि पुन्हा खुलासा केला त्याने की ह्याच्या संगतीत राहिल्यामुळं माझ्यावर हा परिणाम झालेला आहे म्हणून. असाच परिणाम राज ठाकरेंवरती झालाय. काहीही बोलणं काय असतं याचं उदाहरण मला तुम्हाला दाखवायचं आहे. राज ठाकरे काय बोलतात जरा ऐका. आपण पत्त्याचा बंगला करायचं ना पूर्वी, पत्त्याचा, तसा हा उलटा आहे. त्याच्या खालचा जो पत्ता आहे तो नरेंद्र मोदींचा आहे. तो एकदा सटकला की सगळं कोलॅप्स आहे. कळलं का? आज ठीक आहे, ते त्याला तुम्ही भक्त म्हणा, काही म्हणा, काही असतील गोष्टी, परंतु जे काय आज टिकून आहे ते नरेंद्र मोदींवरती टिकून आहे, या बाकीच्यांवरती नाही आहे. आणि अशा गोष्टींमध्ये तुम्ही ज्या प्रकारचं भयानक राजकारण करतात, खेळतात, हे त्यांनाही अंगाशी येणार आहे. ते पाहिलं, भारतीय जनता पार्टी म्हणजे पत्त्याचा उलटा बंगला आहे. म्हणजे शेवटचा जो त्रिकोण असतो तो वर नसतो, तर तो खाली आहे. आणि त्यातलं शेवटचं पान म्हणजे नरेंद्र मोदी आहे. ज्या नरेंद्र मोदी नावाच्या पानावर हा सगळा बंगला उभारला आहे. एक पान हटलं की तो बंगला कोसळेल असं राज ठाकरेंचं म्हणणं आहे. राजसाहेब, जरा परिस्थिती आपण खरंच तपासून बघू. भाजप हा असा एका पत्त्यावर उभारलेला पक्ष आहे का? भाजपचं कौतुक करणं बिरणं हा सोडून द्या बरं का, अगदी सोडून द्या. असा पक्ष आहे का? आणि बाकीचे पक्ष काय आहेत?
अगदी खरं सांगू, राज ठाकरेंच्या पक्षाची काय अवस्था आहे तेच स्पष्ट करायचं आहे मला. राज ठाकरेंच्या स्वतःची अवस्था रम्मी पूर्ण झाल्यानंतर झाकायचं पान आहे. जे 13 पानांची रम्मी असते बघा, त्यात 14वं पान झाकतात, ते 14वं पान आहे. म्हणजे सगळी पानं एकमेकात बसली, डुप्लिकेट बसलं, जोकर लावून एक सिक्वेन्स लागला, ओरिजिनल सिक्वेन्स एक लागला, काही तिररट लागले, 3 म्हणजे एका 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 वेगवेगळ्या रंगाचे, राजा 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 वेगवेगळ्या रंगाचे असे झाले की ते जे झाकायचं पान आहे ना, ते राज ठाकरे झालेलं आहे. ते राज ठाकरे झालं आहे. त्या झाकायच्या पानाचा अख्खा रम्मीच्या पत्त्यामध्ये काही उपयोग नसतो. जोकर तरी डुप्लिकेट सिक्वेन्समध्ये बसतो. म्हणजे एक जोकर जो असतो ना, तो सुद्धा डुप्लिकेट सिक्वेन्समध्ये बसतो. त्याची उपयोगिता त्या पत्त्यात असते. राजा राणी गुलाम सिक्वेन्समध्ये बसतो, 10 9 8 सिक्वेन्समध्ये बसतो, अगदी 7 6 5 सुद्धा सिक्वेन्समध्ये बसतो. कोणताही पत्ता उलट्या सुलट्या कशाही सिक्वेन्समध्ये बसू शकतो. तो जोकर सुद्धा डुप्लिकेट सिक्वेन्सच्या कामाला येतो. सारखी सारखी पाने आलं तर 3-3चा वापर होतो. पण अख्ख्या रम्मीत एक 14वं पान असं असतं की जे झाकायच्या कामाचं असतं, कुठल्याच सिक्वेन्समध्ये बसत नाही. ना डुप्लिकेट सिक्वेन्समध्ये बसतं, ना ओरिजिनल सिक्वेन्समध्ये बसतं, काही तिररटमध्ये कामाला येत नाही, काही कामाला येत नाही. असा पत्ता राजकारणातला राज ठाकरे झालेले आहेत. कुठल्या तरी आघाडीत एक जोकर म्हणून बसवावा आणि डुप्लिकेट सिक्वेन्स दाखवावा, म्हणजे महाराष्ट्रात काही देशात काही बदल करायचा असेल राजकारणात तर राज ठाकरे फिट केल्यावर काही बदल घडू शकतील. कळलं ना आत्ता विधानसभा निवडणुकीमध्ये, मनपा निवडणुकीमध्ये कळलं, सगळ्या जगाला कळलं की मराठीचा मुद्दा घेऊन 2 बंधू एकत्र आले. काय झालं? काय झालं? सत्ता घेता आली, उद्धव ठाकरेंची सत्ता राखता आली, काँग्रेसकडे सत्ता देता आली, की राज ठाकरेला सत्ता घेता आली? काही झालं नाही. विधानसभा निवडणुकीत काय झालं? पहिले बिचाऱ्यांच्या हाती एक हाती सत्ता तरी येत होती. एक्का 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 3 टर्म, पहिल्यांदा 12, नंतर एक्का 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 असं होत गेलं. आता ते झाकायचं पान पण उरलं नाही, अनावश्यक पान पण, कुठंच काय बसायच्या कामाचं उरलेलं नाही. ते अनावश्यक पान राज ठाकरे झालेले आहेत, अनावश्यक पान. राजसाहेब, भारतीय जनता पार्टी किंवा काँग्रेस या दोन्ही पक्षाविषयी आपण बोलूया. काँग्रेसमध्ये जास्त गांधीवर आधारलेले आहेत म्हणून काँग्रेसचं उदाहरण फार सटीकपणे देता येत नाही, पण त्याही पक्षात वेगळे अध्यक्ष झालेले आहेत. जे कामराजांच्यापासूनचं उदाहरण आहे, आत्ता मल्लिकार्जुन खरगे आहेत. त्याच्या आधी गांधींच्या व्यतिरिक्त अनेक अध्यक्ष झालेले आहेत. तुमच्या पक्षाचं काय? तुमच्या पक्षाच्या स्थापनेपासून तुम्हीच अध्यक्ष, आणि तुमच्या नंतर पक्ष उरेल की नाही मला माहीत नाही, पण तुमच्या नंतर कोणी अध्यक्ष होईल तर तुमचं पोरगं. शिवसेनेचं काय? तुम्ही सोडलेल्या, आता उबाठा गट नाव आहे त्याचं, बाळासाहेब, उद्धव, आदित्य. समाजवादी पार्टीचं काय? मुलायम, अखिलेश, आता कदाचित सौभाग्यवती अखिलेश किंवा अजून कोणी. लालूच्या पक्षाचं काय? अहो खरे एक पत्तावाले तर तुमचे सगळे पार्टी आहेत. आणि भाजपत मला दाखवा, बाप अध्यक्ष होता आणि पोरगा अध्यक्ष झालाय. महाराष्ट्रात दाखवा, भारतात दाखवा, कोणत्याही राज्यात दाखवा. अटल बिहारींच्या नंतर मोदींचं नाव आलंय आणि मोदींच्या नंतर तुमचीच लोक चर्चा करतायत वेगवेगळ्या नावाची. अमित शहा होणार आहेत, हे होणार आहेत. अरे विचारांनी एवढे कर्मदरिद्री आहात तुम्ही सगळे की आपली सत्ता येईल आणि दुसरा कोणतरी पंतप्रधान करू हे सुद्धा तुम्हाला म्हणता येत नाही. सत्ता त्यांचीच येणार आहे आणि त्यांच्यातलं कोणतरी पंतप्रधान करायचंय यावर तुमच्या मनातले वाद त्यांच्यात लावून द्यायचा प्रयत्न करतायत. याला कर्मदरिद्रीपणा म्हणतात. हे असलं पान ना कुठल्याच सिक्वेन्समध्ये बसत नसतं. ते फक्त आणि फक्त 13 पानांची रम्मी जमली की 14वं पालथं घालून झाकायचं. कसं? पालथं घालून. ते पान कोणतं आहे सुद्धा कोणी बघत नाही. झाकलेलं पान कोणीच बघत नसतं. ते इतकं अनवॉन्टेड असतं ना की काही का झाकना, दुर्री असो, तिर्री असो, चव्वा असो, पंजा असो की चक्का असो, कोणताही असो, झाकून टाकलं की संपलं काम. म्हणजे पुढच्या आकडे घेतले नाहीत मी, तिथेच थांबलोचा अर्थ वेगळा काही घेऊ नका. झाकून टाकायचं पान कोणतं आहे याचा विचारच करायचा नसतो, कारण हातात रम्मी परफेक्ट बसलेली असते. आज भाजपची रम्मी परफेक्ट बसलेली आहे.
आणि राज ठाकरे हे त्या हातातल्या रम्मीतलं जे डावात तर आलं होतं, पण त्या पानालाच कुठं बसता येत नव्हतं म्हणून ते झाकायच्या कामाला वापरलेलं आहे. ते पान झाकलं आहे. तसंच झाकलेल्या अवस्थेत पुन्हा पत्ते फिसण्यासाठी जाणार आहे आणि कुणाच तरी सिक्वेन्समध्ये बसता येते का एवढाच प्रयत्न करणार आहे. बाकी काही नाही. नमस्कार.